शेतकरी मित्रांनो, आज आपण लाईव्ह पद्धतीने बघणार आहोत की रब्बीची ई पीक पाणी मोबाईलद्वारे कशी करायची. आपण या थोडक्यात व्हिडिओ थोडा मोठा होईल, पण आपण थोडक्यात या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया. कारण खूप सारे शेतकऱ्यांचे आम्हाला कॉल येतात की सर आम्हाला पीक पाणी करायचे, पण कशा पद्धतीने करायची आम्हाला माहीत नाही. तर चला शेतकरी मित्रांनो, आपण बघूया की ई पीक पाणी ऑनलाईन मोबाईलच्या ॲप्लिकेशनद्वारे कशा पद्धतीने करायचे. तर शेतकरी मित्रांनो, प्रथम तर आपल्याला प्ले स्टोअरमध्ये जायचं आहे. प्ले स्टोअरमध्ये गेल्यानंतर आपल्याला सर्च करायचं आहे ई पीक पाणी. ई पीक पाणी ॲप्लिकेशन सर्च केल्यानंतर अशा प्रकारचे ग्रीन डॉट येईल. इथे तर मराठीमध्ये पण असतं आणि इंग्लिशमध्ये पण असतं. आपल्याला लेटेस्ट ॲप्लिकेशन हे इन्स्टॉल करायचं आहे. समजा तुम्ही जर ऑलरेडी इन्स्टॉल केलं असेल, मोबाईलमध्ये जर ऑलरेडी डाउनलोड केलं असेल, तर तुम्हाला अपडेट म्हणून ऑप्शन येईल. आणि जर इन्स्टॉल केलं असेल तर ओपन म्हणून ऑप्शन येईल. आणि जर इन्स्टॉलच केलं नसेल तर साईटला अनइन्स्टॉल आहे, तर इथं इन्स्टॉल असं नाव येईल. तर ते तुम्हाला डाउनलोड करायचं आहे. डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला ते ॲप ओपन करायचं आहे. ओपन केल्यानंतर प्रथम पेज ओपन होईल. त्याच्यानंतर आपल्याला स्क्रोल करायचं, म्हणजे साईटला जायचं आहे. साईटला गेल्यानंतर इथं बघा डिटेल येते की रब्बीची पीक पाणी कधी करायची, 1 डिसेंबर ते 14 जानेवारी. म्हणजे हा साठ असतो. सहाय्यक म्हणजे आपल्याकडनं नाही झाले तर सहाय्यककडे जायचं. सहाय्यकचं म्हणजे टप्प्याटप्प्याने ती पीक पाणी होत असते. तर आता इथं रब्बी आहे, खरीप आहे, उन्हाळी आहे. आता आपल्याला रब्बीची पीक पाणी करायचे. प्रथमतः आता आपल्याला नोंदणी करायची. नोंदणी करताना काय करायचं, जे तुमचा महसूल विभाग असेल, जे समजा आता माझा नाशिक जिल्हा आहे, नाशिक जिल्ह्यातला तर नाशिक जिल्हा सिलेक्ट करा. जर जो जिल्हा तुमचा असेल, जो विभाग तुमचा जो येत असेल, त्या पद्धतीने तुम्हाला नोंदणी करायची. आता मी इथं नाशिक सिलेक्ट करतो आहे. नाशिक सिलेक्ट केल्यानंतर हा जो प्लसचा आयकॉन असेल त्याच्यावर क्लिक करायचं आहे. आता इथं 2 ऑप्शन येतात, एक इतर आणि एक शेतकरी म्हणून लॉग इन. आता इथं शेतकरी म्हणून लॉग इन आपल्याला करायचे. मोबाईल नंबर इथे आपल्याला टाकायचा आहे. जो मोबाईल नंबर आता जवळ तुमच्या जो मोबाईल नंबर असेल तो मोबाईल नंबर इथं टाकायचा. बघा शेतकरी मित्रांनो, जर ऑलरेडी तुम्ही मोबाईल नंबर ज्यावेळेस तुम्ही खरीपची पीक पाणी गेले असेल त्यावेळेस जो मोबाईल नंबर टाकला होता तो नंबर टाकला इथं तरी चालेल. आणि जर तुम्ही अजूनपर्यंत नोंदणी केली नसेल तर नोंदणी करा या बटनावर पण तुम्ही जाऊ शकता. आता मी नोंदणी केलेली आहे. आता काय करेल, मी फक्त माझा मोबाईल नंबर टाकेल. इथं जो तुमचा जो मोबाईल नंबर आहे तो टाकायचा. त्याच्यानंतर संकेतांक पाठवा या बटनावर क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक OTP येईल. तुम्हाला एक OTP येईल, 4 अंकी OTP. तो नंबर इथं प्रविष्ट करायचा. त्याच्यानंतर लॉग इन करायचं आहे. लॉग इन केल्यानंतर तुम्हाला खातेदाराची नोंदणी करायची. आता खातेदार काय आहे, जे तुमचं आता बघा आपण काय करणार आहे, ज्याची ई पीक पाणी करायची. समजा मला एखाद्या शेतकऱ्याची ई पीक पाण्याची म्हणजे माझ्या नावाने करायची, किंवा रिलेटिव्समध्ये मला जर कोणाची पीक पाणी करायची, आता नोंदणी करायची. खातेदाराची नोंदणी कशा पद्धतीने करायची हे बघा. नवीन खातेदार नोंदणी करा या बटनावर क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर तुम्ही जो विभाग निवडला होता आधी, तो विभाग इथं ओपन झाला आहे. त्याच्यानंतर परत तुमचा जिल्हा आहे, आता माझा जिल्हा आहे नाशिक जिल्हा. नाशिक जिल्ह्यावर क्लिक करायचं. त्याच्यानंतर जो तालुका असेल, समजा मालेगाव तालुका आहे, दिंडोरी आहे, एक्सेट्रा जे पण तुमचा तालुका असेल तो सिलेक्ट करायचा. आता इथं माझा मालेगाव तालुका आहे, मालेगाव तालुका मी सिलेक्ट करतो. त्याच्यानंतर इथं 2-3 प्रकारचे म्हणजे जे विलेज असेल, समजा तुमचं जे पण विलेज असेल, विराणा असेल, पवाना असेल, चिंचवे असेल. तर आता समजा मला चिंचवेमध्ये पीक पाणी करायचं आहे. माझं चिंचवे काय इथं मी सिलेक्ट केलं. सिलेक्ट केल्यानंतर आता पुढं मी जे प्लसचा आयकॉन आहे त्या बटनावर क्लिक करेल. क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचं तुमचा इंटरफेस ओपन होईल. तिथं काय आहे, पहिले नाव, मधले नाव, आडनाव, खाते क्रमांक किंवा गट क्रमांक. आता समजा माझ्याकडे जर गट नंबर आहे तर मी डायरेक्ट गट नंबर इथं असं गट नंबर करून मी सर्च करू शकतो. समजा माझ्याकडे गट नंबर नसेल तर मी पहिले नाव टाकून इथं मी सर्च करू शकतो. सगळ्या प्रकारचे ऑप्शन इथे येत असतात. ज्यावेळेस तुमची गट नंबर टाकता, समजा जर तुमचा 53/1 असेल तर 1 असं सर्च करा. फक्त 53 टाकून चालत नाही. तुमचं जे पण गट नंबर तुमचा माहीत असेल त्या पद्धतीने टाकायचं. आता समजा मला 112 माझा जो गट नंबर आहे तो मी इथं टाकला. त्याच्यानंतर शोधा या बटनावर क्लिक केलं. क्लिक केल्यानंतर खाली अशा पद्धतीने नाव येईल, बरोबर आहे. जो गट नंबर आहे, जो गट नंबर तुम्ही टाकला, आता ते कन्फर्म करायचं. आता खाली येतं आहे नाव सुनंदा संजय बोरसे. म्हणजे हा जो गट नंबर आहे तो कन्फर्म आहे का नाही, हे तुमचं नाव ज्या शेतकऱ्याचं नाव असेल ते आपल्याला बघायचं. त्याच्यानंतर इथं ओके करायचं. ओके केल्यानंतर इथं प्लसचं बटन आहे, तिथं जायचं. गेल्यानंतर हे बघा गट नंबर आला, खाते क्रमांक आला, जे तुमचा 8चा गाव नमुना आपण जो म्हणतो तो उतारा, पण सगळी डिटेल इथं या नोंदणी अर्जावर येत असते. अशा प्रकारे तुम्हाला नोंदणी करायची. आता इथं प्लस या बटनावर क्लिक करूया.
बरोबर. आता इथं काय म्हणतंय, तुमचा खाता क्रमांक यशस्वी सर्वेक्षण क्रमांक यशस्वीपणे नोंदणीकृत झाल्या. आता ही आपण नोंदणी केली. आता पुढे ई पीक पाणी कशी करायची थोडक्यात बघूया. आता नोंदणी झाल्यानंतर आता जे नाव असेल, हे बघा मी कोणत्या नावावर नोंदणी केली होती, आता एक्सेट्रा मी भरपूर केलेले आहेत. त्याच्यामुळे मी रब्बीची खरीपची पीक पाणी केली होती त्यावेळेस भरपूर जणांचे केले होते मोबाईलद्वारे, तर मला नावं येतात. आता तुमच्या मोबाईलमध्ये जी नोंदणी केली त्याचं प्रथमतः नाव येईल. आता हे नाव आलं आहे, त्या नावावर मी क्लिक करेल. त्याच्यानंतर इथं नाव आलं खातेदाराचे नाव. त्याच्यानंतर हा प्लसचा आयकॉन आहे, सॉरी हा जो बांध आहे त्याच्यावर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने तुमचा इंटरफेस ओपन होईल. म्हणजे हे जे होम पेज आहे ते होम पेज तुमचं हे ओपन होईल. आता इथं पीक माहिती नोंदवा या बटनावर आपल्याला क्लिक करायचं आहे. पीक माहिती नोंदवा या बटनावर क्लिक केल्यानंतर तुमचा जो खाते क्रमांक असेल, समजा ज्या गट नंबर, आता काय करताय पीक पाणी करताना आपल्याला ज्या गटाची पीक पाणी करायची आहे त्या गटामध्येच उभं राहून आपल्याला लोकेशन GPS टॅग ॲप्लिकेशन होतं, GPS नुसार आपली पीक पाणी ही होत असते. आता समजा माझा जर गट नंबर 734 असेल, सॉरी खाते क्रमांक 734, आता गट नंबर काय आला तुमचा 112. समजा आता दुसरा जर 2 गट असतील तुमचे, आता 1374 सिलेक्ट केला तर 111 गट नंबर, बरोबर. म्हणजे अशा पद्धतीने हे गटवार, म्हणजे तुम्ही जे जे टाकणार तुमच्या नावाने किती उतारे आहेत, कोणत्या पद्धतीचा उतारा आहे, सगळी सविस्तर माहिती तुम्ही नाव जरी टाकलं तर ॲटोमॅटिक तुम्हाला इथं उतारे दाखवतात. आता मला 112वर नोंदणी करायची, तर इथं 112 तिथं क्लिक केल्यानंतर 112 येतं. आता टोटल जमीन माझं किती, 1 हेक्टर 57 आर एवढं क्षेत्र आहे. आता समजा 1 हेक्टर 57 आर क्षेत्र आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला किती, आता थोडक्यात आपण जाणून घेऊया. तुम्हाला क्षेत्र किती लावायचं. समजा मला क्षेत्र आहे टोटल माझं 1 हेक्टर 57 आर. आता त्यामध्ये मला जर डाळिंबची पीक पाणी करायची तर तुम्हाला संपूर्ण वर्ष हे क्लिक करायचं आहे. आणि जर कांदा, गहू, हरभरा याची जर पीक पाणी करायची असेल तर तुम्हाला रब्बी हे या बटनावर क्लिक करून पुढे जायचं. आता तर मला फक्त काय करायचं आहे, मला कांदा आणि गहू या दोघी पिकाची मला नोंदणी करायची. तर मी रब्बी या बटनावर क्लिक करेल. क्लिक केल्यानंतर इथं पेरणीसाठी क्षेत्र उपलब्ध किती दाखवते, 0.57 आर. जर तुमचा आता पोट खराबा किती आहे, 59 आर. म्हणजे जेवढं क्षेत्र तुमचं उपलब्ध आहे तेवढं तिथं माहिती तुम्हाला दाखवत असते. आता क्षेत्र पूर्ण भरा. आता मला किती काय करायची या, तर शेतकरी मित्रांनो आता पेरणीसाठी क्षेत्र उपलब्ध आहे आपलं 57 आर. तर हे 57 आर का, एवढं क्षेत्र का उपलब्ध आहे, माझ्या उतारावर तर मला 1 हेक्टर 57 आर दाखवत आहे. तर ज्यावेळेस तुम्ही खरीपची पीक पाणी केली असेल त्यावेळेस जर तुम्ही उतारावर जर नोंद दाखवली असेल, आता इथं बघा पेरणीची माहिती भरा, ही माहिती भरायची. आणि तुमची जर मागची माहिती बघायची असेल, म्हणजे तुम्ही 1 वर्षासाठी जर आपण डाळिंब लावला असेल, केव्हा लावला असेल, ज्यावेळेस तुम्ही खरीपची पीक पाणी केली असेल त्यावेळेस तुम्ही डाळिंब लावला असेल, तर असा डिटेल तुम्हाला इथं इन्फॉर्मेशन. मग त्याच्यामुळे तुम्ही जर आता किती 1 हेक्टर मी डाळिंब लावलेलं आहे तर माझं खाली क्षेत्र किती राहील, 57 आर एवढं क्षेत्र माझं उरलेलं आहे. आता 57 आरमध्ये मला काय कांदा आणि गहू लावायचं. तर मी काय पिकाचं वर्ग याच्यावर क्लिक करेल. त्याच्यानंतर मिश्र पीक या बटनावर, जर तुम्हाला जर समजा फक्त कांदाच लावायचं आहे तर एक पीक म्हणून सिलेक्ट करा. जर तुम्हाला बहुपीक लावायचं आहे तर बहुपीक म्हणून तुम्ही सिलेक्ट करू शकतात, म्हणजे 2 पिकं तुम्ही ॲड करू शकता. आता तात्पर्य मला एक पीक लावायचं आहे. त्याच्यानंतर इथं येतं बघा फळबाग किंवा पीक. जर डाळिंबसाठी जर तुम्ही पीक नोंदणी करताय तर फळबाग निवडायचं आहे. आणि पिकासाठी जर करते, पीक म्हणजे काय, कांदा झालं, त्याच्यानंतर गहू, बाजरी हे जे झाले ते पीक झाले. आता समजा मला पीकसाठी करायचे तर पीक मी सिलेक्ट करेल. त्याच्यानंतर मला काय करायचं आहे, कांदा, इथं काय कांदा मला सिलेक्ट करायचं आहे. भरपूर म्हणजे तुम्हाला जे पिकाची नोंदणी करायची ते भरपूर पीक तुम्हाला इथे येत असतं. आता मी कांदा याच्यावर सिलेक्ट केलं. सिलेक्ट केल्यानंतर आता मला क्षेत्र किती भरायचं आहे. समजा मला जर पूर्ण क्षेत्र म्हणजे 57 आर माझं क्षेत्र उरलेलं आहे तर मला 57 आरचाच पीक पाणीची नोंद करायची आहे का, त्याच्यामध्ये काही कमी जास्त करायची आहे का. समजा मला जर 57 आरमध्ये माझा एकरभर कांदा आहे म्हणजे 0.40 आर, एकरभर जर कांदा असेल तर तेवढी नोंद. आणि जे क्षेत्र जर उरलेलं आहे, समजा 17 जे आर आहे ते क्षेत्र उरलेलं आहे, त्याच्यासाठी पण तुम्ही बहुपीक म्हणून सिलेक्ट करून ही नोंदणी करू शकता. आता काय करणार आहे मी, इथं बहुपीक म्हणून मी सिलेक्ट करतोय. मिश्र बहुपीक. त्याच्यानंतर एक काय करतोय, खाली जातोय. खाली गेल्यानंतर इथं मला कांदा दिसतोय. कांदासाठी मी 0.40 एवढं क्षेत्र टाकलं, समजा 0.40. त्याच्यानंतर काय आहे, लागवडीचा दिनांक, तुम्ही कांदा कधी लागवड केला होता, इसेट्रा कोणती बी तारीख
टाकू शकता तुम्ही. इथं आता मी 5 तारीख टाकली. त्याच्यानंतर दुय्यम पीक, आता मी बहुपीक निवडलं आहे म्हणून खाली आलेलं आहे. सिंगल पीकसाठी तुम्ही इंटरफेरेन्स बघितला होता, आलेला होता. तर आता दुय्यम पीक माझं दुसरं काय आहे, रब्बीच आहे. त्याच्यानंतर माझं क्षेत्र किती उरलेलं आहे, क्षेत्र उरलेलं आहे माझं 17 आर. तर मी काय 0.17 एवढं टाकू शकतो. त्याच्यानंतर पिकांची झाडे, म्हणजे आता काय झाडे माहिती जी पीक असेल त्याची नोंद. आता मला काय करायचं आहे, गहू. आता गहू इथं मी सिलेक्ट करू शकतो. जे लागवडीचा दिनांक असेल ते तुम्ही टाकू शकतात. आता खाली यायचं आहे. याच्यामध्ये बघा, आपण काही वेळेस काय करतो, जर तुम्हाला जिरायत दाखवायचं असेल तर जिरायत दाखवू शकतात. इथं खूप सारे ऑप्शन आहे बघा. जलसिंच कोरडवाहू, म्हणजे तुम्हाला सिंचन नाही दाखवायचं, विहीर नाही लावायची, शेततळाव नाही लावायचा, अशा प्रकारची जर तुम्हाला नोंद करायची नसेल तर तुम्ही याच्यावर बघू शकतात. आता समजा मला जर विहीर लावायची आहे तर मी इथं विहीरवर क्लिक करू शकतो. जर मला शेततळे लावायचं तर शेततळेवर केलं. आणि जर मी समजा दुसऱ्या गट नंबरवरनं जर पाणी घेतलं आहे तर मी इथं अन्य सर्वेमधील गट नंबरमधील पाणी. आता समजा मी काय करतो, इथं आता शेततळे लावतो. माझ्या मळ्यात जर शेततळे असेल तर मी शेततळे लावणार. आणि सिंचन सुविधा, समजा तुम्ही जर ठिबकसाठी जर इनलाईन वगैरे जे आपण म्हणतो ना, इनलाईनने मला कांदे लावायचे, तर इनलाईन तुम्ही सर तुषार सिंचन, प्रवाही सिंचन, अन्य प्रकारचे सिंचन, तुम्ही कोणत्या सिंचन पद्धतीने पाणी देणार आहेत त्याच्यावर आपण क्लिक करायचं. आता समजा मला प्रवाही सिंचन म्हणजे वाहतं पाणी, कारण आपण कांद्याला, गहूला हे वाहते पाणीनुसार आपण भरत असतो. ते झाल्यानंतर सविस्तर माहिती आपल्याला चेक करायची, बरोबर आहे का नाही. आपण पूर्ण माहिती, आता मी गहू, कांदे लावलेलं आहे. त्याच्यानंतर या पुढे जा या बटनावर क्लिक करू. क्लिक केल्यानंतर असं लोड होतं. लोड झाल्यानंतर आता बघा, मी काय 112 नंबर जो मी गट नंबर टाकला होता त्या गट नंबरपासून किती लांब आहे, 53.45 मीटर. मी तुम्हाला आधी काय सांगितलं, ज्या गटावर तुम्हाला जर पीक पाणी करायचे असेल त्याच गट नंबरमध्ये जाऊन तुम्हाला ई पीक पाणी करायचे. आता हा गट नंबर, मी कोणत्या गट नंबरला उभा आहे, 111 गट नंबरमध्ये. मला आता जायचं आहे 112 गट नंबरमध्ये. आता मी 112 गट नंबर जवळ आलो आहे. आता 16 मीटर माझं जे डिस्टन्स आहे ते दाखवते. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, पुढे जा. असं जर ग्रीन आलं तर आपल्याला लगेच काय करायचं, पुढे जा या बटनावर क्लिक करायचं. त्याच्यानंतर छायाचित्र, आधी आवश्यक पिकाची किती छायाचित्र तुम्हाला द्यायचं आहे. छायाचित्र म्हणजे काय, एक फोटो कॅप्चर करायचा. आता समजा तुम्हाला जर गहू तुम्ही दुय्यम पीक लावलं आहे, तर आता मी दुय्यम पीकमध्ये आता छायाचित्र एकच दाखवतं आहे, काही वेळेस 2 पण फोटो दाखवतात. आता समजा मी गव्हाचा फोटो मी इथं कॅप्चर करू शकतो. कॅप्चर केल्यानं सबमिट येईल. सबमिट या बटनावर क्लिक केलं. आता दुय्यम पीक आलेलं आहे, छायाचित्र कांदाचा. आता कांदासाठी आता जवळपास कांदा नाही इथं, आपण लगेच इथून कॅच करू शकतो. कॅच करू शकतो किंवा जवळपास जे पण पीक असेल त्या पिकाचा फोटो काढून अपलोड करू शकतात. त्याला काही हे नाही एवढं. तर लगेच इथं हे येतं आहे, डॉट येतं आहे, ग्रीन स्पॉट. तर त्याच्यावर आपण सबमिट या बटनावर क्लिक करूया. अशा प्रकारची तुम्ही बघा, माहिती पुष्टी करा, म्हणजे आपली जी माहिती आहे ती व्यवस्थित आहे का नाही काळजीपूर्वक बघून घ्यायची. आणि इथं वरीलप्रमाणे पिकाची माहिती योग्य व अचूक असल्याने मी घोषित करत आहे. आता करत आहे याच्यावर क्लिक केल्यानंतर इथं हा जो बॉक्स आहे त्याच्यावर क्लिक करायचं. त्याच्यानंतर पुढे जा या बटनावर सबमिट करायचं. झाल्यानंतर आता आपली पीक पाणी काहीतरी चुकीचे झाले आहे, कृपया पुन्हा प्रयत्न करा. ओके, ते काही चुकीचं झालं आहे, म्हणजे काही वेळेस नेटवर्कचा प्रॉब्लेम येतो, अशा प्रकारची माहिती येते. आता पिकाची माहिती साठवली आहे आणि अपलोड झाली आहे. आता ठीक आहे या बटनावर क्लिक केले. आपण जी माहिती आहे ती आपल्याकडनं बरोबर आहे का नाही, चूक आहे का नाही, आपल्याला दुरुस्ती करण्यासाठी 48 तास एवढे ते देत असतात. तर शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारे आपल्याला रब्बीची पीक पाणी तर शेतकरी मित्रांनो, अशा पद्धतीने आपल्याला रब्बीची ई पीक पाणी ही करायची. जर तुम्हाला काही डाऊट असतील तर नक्कीच आम्हाला संपर्क करा किंवा कॉल करा. ओके, धन्यवाद.